माझ्यासारखे 242 आहेत म्हणून तुमचा मुख्यमंत्री आहे। मुख्यमंत्र्यांना विचार सुहास बाबर कोण आहे असं वक्तव्य सुहास बाबरांनी केलं। यानंतर भाजपचे मुंबईतले नेते प्रसाद लाड यांनी सुहास बाबरांनी दिलगिरी व्यक्त करावी असं म्हटलं, तर नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातले भाजपचे नेते गिरीश महाजनांनी सुहास बाबर यांची ही पहिलीच टर्म आहे, शेवटची ठरू नये असं म्हटलं। मात्र त्याचवेळी सांगलीचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी मात्र सुहास बाबर माझे मित्र आहेत, जवळचे आहेत, त्यांच्या बोलण्याचा संदर्भ बघितला पाहिजे असं म्हटलं। त्यामुळे सुहास बाबर आहेत तरी कोण हा प्रश्न पडतो, तर सुहास बाबर हे सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। सुहास बाबरांच्या आधी त्यांचे वडील अनिल बाबर हे या मतदारसंघाचे आमदार होते। अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तिथून शिवसेना आणि मग शिवसेना वेगळी झाल्यावर शिंदेंसोबत गेलेले शिंदेंच्या शिवसेनेतले आमदार असा त्यांचा प्रवास राहिला। असं असलं तरी त्यांचं राजकारण किंवा त्यांचा मतदार हा त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ नव्हता, अनिल बाबर या व्यक्तीशी एकनिष्ठ होता। अनिल बाबर यांचा जानेवारी 2024 मध्ये मृत्यू झाला आणि मग अनिल बाबर यांचा राजकीय वारसदार म्हणून सुहास बाबर आणि अमोल बाबर या त्यांच्या मुलांपैकी सुहास बाबरांचं नाव पुढे आलं। अमोल बाबरांनीही पाठिंबा दिला, अर्थात अनिल बाबर यांचे सगळे मतदार सुहास यांच्याकडे आले। शिवाय 2024 साली अनिल बाबर यांचं निधन झाल्यापासून ते 2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अनिल बाबर यांच्या संकल्पनेतील टेंभू योजनेसाठी एकनाथ शिंदेंनी निधी देऊन काम बऱ्यापैकी पूर्ण करत आणलं आणि त्यामुळे दुष्काळी पट्टा अशी ओळख असलेल्या खानापूर आटपाडीमध्ये विशेषतः पाण्याचा प्रश्न बहुतांश ठिकाणी मिटला। आणि या सगळ्या मुद्द्यांमुळे शिवाय अनिल बाबर यांच्या मृत्यूची सहानुभूती मतदारांमध्ये असल्यानं शिवाय पक्षांतर्गत नाराजी फारशी न दिसल्यानं सुहास बाबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत 1,53,000 मतं मिळवून 78,000च्या मताधिक्यानं निवडून आले। पण सुहास बाबर यांची ओळख एवढ्यावर थांबत नाही, तर विटा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार सुहास बाबर आणि बंधू अमोल बाबर यांनी 45 वर्षांपासूनची पाटील गटाची सत्ता उलथवून लावली। 26 पैकी 22 जागांवर बाबर गटाचे उमेदवार विजयी झाले। त्यामुळे विटा आणि खानापूर आटपाडी परिसरामध्ये सुहास बाबर यांची ताकद सातत्यानं वाढत असल्याचं दिसतंय। शिवाय त्यांचंही मतदारांमधलं वर्चस्व हे पक्षावर आधारित नसून मतदार हे सुहास बाबर या व्यक्तीमागे आहेत असंही चित्र स्पष्ट होतं, कारण युतीत असताना नसताना दोन्ही वेळेस बाबरांनी विजय मिळवलाय। आता जिल्हा परिषदेच्या प्रचारामध्ये सुहास बाबर यांच्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतल्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र भाजप नेत्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे ते दिलगिरी व्यक्त करणार की या प्रकरणावर पडदा पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।